तुम्हाला गौतम बुद्ध माहिती आहेत. 8 वर्ष त्यांनी खूप कठोर साधना केली. कठोर म्हणजे जीवघेणी अशी साधना. ते खूप अशक्त झाले कारण त्यांनी अनेक दिवस किंवा अनेक महिने अन्न घेतलं नाही. त्यांना खूप गोष्टी माहीत होत्या, पण तरीही हे माहीत होतं की ते मुक्त झाले नाहीयेत. त्या भाग्यवान दिवशी, ज्याला आपण आज बुद्ध पौर्णिमा म्हणतो, ती पौर्णिमेची रात्र होती. तर ते झाडाखाली अशा निश्चयाने बसले की मी इथेच बसणार. एकतर मला ज्ञानप्राप्ती होईल, नाहीतर मी असाच मरेन. आणि ते बसून राहिले. फक्त काही क्षण लागले त्यासाठी. माझं सांगणं हे आहे की त्यांनी 8 वर्ष वाया घालवली, कारण त्यांना वाटलं की हा एक मार्ग आहे. मार्ग म्हटलं की अंतर असतं. तुम्ही आणि तुमच्या स्वतःमध्ये काय अंतर असतं? जिथे अंतरच नाही, तिथे तुम्हाला फक्त वळण्याची गरज आहे. तुम्हाला वाटतं की जीवन इथे आहे. जर तुम्ही जाणलं की ते इथे आहे, मग संपलं. तर तुम्ही हे कधी करणार? हे का घडत नाही याचं कारण ते सर्वोच्च प्राधान्यक्रमात नाहीये.